घे पिलूसाठी पाणी. अहो तुम्ही कशाला आणलं? असू दे की. म्या पिलू संग खेळू? अहो खेळा ना. अहो का? मला पडायचंय ना. म्हणजे मला चक्कर येते. आत्या 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 काय झालं तुम्हाला? चक्कर येते. अहो आई, मंजुषा ताई. आत्या काय झालं तुम्हाला? काय झालं आत्या? काय झालं? अहो काय झालं म्हणजे काय झालं ग? चक्कर येते ग. आई, चक्कर येते. आई बघा ना, त्यांना चक्कर येते बहुतेक. अरे बापरे. सत्या हा तू आधी डॉक्टरांना फोन लाव बरं. हो लावतो ना त्यांची तब्येत बिघडली आहे, फोन लाव ना. हा काय मोबाईल लावतोय पण आत्ते डॉक्टरना म्हणजे सांगायचं काय? म्हणजे चक्कर आली कशामुळं? अरे उपवास नाही का करत आहे त्या? 2 दिवस झाले. उपवासाने चक्कर आली ग. अगं मग डॉक्टर कशाला पाहिजे? आधी काहीतरी खायला द्या ना तिला. हा ते डॉक्टर आले तर ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतील डायरेक्ट. काय ऍडमिट करणार? मला नको. तू फोन लाव आधी. आई आधी काहीतरी खायला दे तिला. मंजुषा ताई तुम्ही कॉफी घेऊन या. जा काहीतरी तू पण घेऊन या. जा जा. आत्या तुम्ही काळजी घ्या स्वतःची. ठीक आहे मला निघायला हवं आता. आत्या अहो तू बस ना. अशी बस. आता कसं बरं वाटलं मला. चक्कर आली. सत्य मनू आता किती वेळ झाला? बराच वेळ झाला त्याला. आटपलं नाही का तुझं अजून? ये ना. बाबांचा फोन होता मला. आटपलं असेल तर निघ म्हणतात. मी निघते. बाहेर थांबलेत ना ते. नाही बाबा बाहेर थांबलेत? हो गेट बाहेर. अगं असं कसं मंजिरी? त्यांना बोलव ना मध्ये. या घरात ते आले तर कोणालाच काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला नसला तरी त्यांना आहे. स्वाभिमानी येते. असं घरात नाही येणार. याला स्वाभिमानी नाही, याला हट्टी म्हणतात. शुभ्रा पण बघ ना कशी शहाण्या मुलीसारखी झोपलीच एकदम. मग अशी किती किरकिर करत होती आली तेव्हा. कसं आहे लहान बाळाला सुद्धा कळते आपल्या हक्काची जागा. आपल्या हक्काच्या पाळण्यात आली आणि शांतपणे झोपली. लहान मुलं निष्पाप असतात. त्यांना कुठे काय कळतंय. पाप तर फक्त मोठी माणसं करतात. आत्या आता हात सोडता माझा. तू बस ना जरा. मला तू इथे बसलीस ना की लई बरं वाटतं बघ. आत्या हे सगळं नाटक करायची खरंच काहीच गरज नाहीये. तुम्ही ठणठणीत आहात. तुम्हाला काहीच झालेलं नाहीये हे खूप आधीच कळलं होतं मला. आणि तुम्ही हे कुणासाठी करताय, का करताय
कुणाच्या सांगण्यावरून करताय. हे न कळण्यात की मी मूर्ख नाहीये ना. जे तुटलंय ते हे असले प्रयत्न करून जोडलं जाणार नाही. त्यामुळे निष्फळ प्रयत्न करू नका. मंजिरी प्लीज आजची रात्र थांब ना प्लीज. आजची रात्र इथे थांबल्याने काय होणार आहे? तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही माझ्या मनावर जे घाव केले ते भरून निघणार आहेत, की अशी नाटकं केल्याने तुम्ही केलेल्या पापांची परतफेड होणार आहे असं वाटतंय तुम्हाला? मग काय केल्यानं होईल परतफेड? तू सांग ना, मी सगळं करायला तयार आहे. मी काय सांगणार? लोकांना शिक्षा देणं, त्यांना त्याच्या पापाची सजा सुनावणं, हे सगळं तुम्हा मोठ्या लोकांचं काम आहे. माझ्यासारख्या सामान्य बाईला ते नाही जमत. माझ्या नशिबात असलेले भोग भोगणं एवढंच माझ्या हाती आहे. असो, आज सणाचा दिवस आहे. तुमच्या या घरात मला भांडणं नाही करायची आणि माझ्या डोक्याला त्रासही करून नाही घ्यायचा. मंजिरी अरे काय रे, एकदम अचानक काही कळवलं सुद्धा नाही. बाहुलीची आठवण आली, म्हटलं येऊन भेटूया बाहुलीला. आणि कसं आहे, अरे अंकिता सुद्धा माहेरी गेले ना, त्यांच्याकडे घरी घट बसतात. मग म्हटलं चला आपण शुभ्राला भेटूया. पण घरी येऊन बघतो तो शुभ्रा नाही. काय रे दादा, कुठे गेला होता? बराच वेळ वाट बघत होतो तुमची. आमच्या घरी गेलो होतो आम्ही. मुधोळकरांच्या. अरे घट बसतात ना त्यांच्याकडे, म्हणून मग आरतीसाठी गेलो होतो. हो, म्हणजे त्यांच्याकडे पण घट बसतात ना. होय शुभ्रा, बघितलं का कोण आलंय तुला भेटायला? काका आजोबा आले. काका आजोबा. मनू, अगं शुभ्राच्या एकाच पायात मोजा आहे. मोजा पडला का कुठे? मनू, अगं तिच्या एकाच पायात मोजा आहे. मोजा पडला का कुठे? अरे मग तो मुधोळकरांच्या घरी राहिला असेल. तिला भूक लागली. युवराज, बोल ना दादा. मला तुला एक विचारायचं. काय? अंकिताचा सुहासशी काय कॉन्टॅक्ट झाला का? तो सध्या कुठे आहे? आणि त्याला हे सगळं माहिती झालंय का? सुहास ऑस्ट्रेलियात आहे. म्हणजे त्याचा फोन आला नव्हता, पण प्रियाचा मेसेज आला होता. तर मी आता काय सांगतो ते नीट ऐक. तू अंकिताशी एकदा बोलून घे. सुहासने ज्या मुलीशी लग्न केलंय त्या मुली तिथले काय प्रताप आहे ते त्याला सुद्धा एकदा कळू देत ना. दादा, माझं आणि अंकिताचं या आधीच बोलणं झालंय. मग तुम्ही काय ठरवलं? अंकिताचं असं म्हणणं आहे की आपण यात न पडलेलं बरं. तेव्हा शिवराज जरा लक्षात घे. अंकिता मावशी आहे सुहासची. त्यामुळे सुहासचा संसार चांगला व्हावा, त्याच्या संसाराची काळजी वाटणं तिला साहजिकच आहे.
पण मला असं वाटतं की सुहासला कळणं आवश्यक आहे. त्याचा तो हक्कच आहे. त्याला त्याच्या बायकोच्या स्वैराचाराबद्दल कळलंच पाहिजे. आपण त्याला अंधारामध्ये ठेवून कसं चालेल? आणि ज्या बाईमुळे माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला त्या बाईला मी सुखाने संसार तरी कसा करून देईन? तिला तो हक्कच नाही. तुमच्यासाठी काहीच बदललं नसेल कदाचित, पण माझ्यासाठी माझं अख्खं जग बदललंय. आजची रात्र इथे थांबल्याने काय होणार आहे? तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही माझ्या मनावर जे घाव केले ते भरून निघणार आहेत? अरे विहंग, तू यावेळी इथे? महत्वाचं बोलायचं आहे. बोल. एक बॅड न्यूज आहे. ती लांज्याची जमीन आपल्या हातून गेली. दादा होळकरनी ती मिळवली. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे काय सत्यजित? अरे मी काय बोलतो कळतंय ना तुला? ती जमीन आपल्या हातून गेलीये. हो कळतंय रे मला. सत्यजित, तुला असं वागून नाही चालणार. तुला लवकरात लवकर गेरप व्हावंच लागेल. मार्केटमध्ये खबर पसरली की तू आजकाल ऑफिसला येत नाहीस म्हणून. हे जर का असंच चालू राहिलं तर मग आपल्याला खूप जड जाईल. आणि हीच संधी साधून तो दादा होळकर आपल्याला डोईजाड होतोय. त्या जमिनीचं बघतो मी. उद्या जाऊन त्या राजमाने साहेबांना भेटून येतो. बघूया काय फायदा होतो. पण तोपर्यंत तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचा विचार करा. ठीक आहे. नमस्कार, सत्यजित मुधोळकर. दादासाहेब होळकर ऑनलाईन. कामाचं बोल. कामाचं नेहमीच बोलतो. आज थोडी मौज मजा मस्ती करूया, गप्पा मारूया, सुख दुःख शेअर करूया म्हणून हा फोन प्रपंच केलाय हो. कारण आपल्या दोघांचंही प्रपंच बिघडलेले आहेत ना. तुमची बायको तुम्हाला सोडून गेली, माझीही तुम्ही पळवून नेली. कसंही म्हणा, पण माझा संसार बिघडला तुमच्यामुळे आणि तुमचा संसार बिघडला तुमच्या पाप कर्मामुळे नव्हे का? दादा, तुझ्या 32शीच्या बोळक्यात जी जीभ लोंबते ना ती खेचून काढेन बाहेर, कळलं ना? मस्ती गेली पण तुमची रग नाही गेली राव मुधोळकर. ओ मुधोळकर कोचिंग क्लासेसचे मालक, चालक, संचालक. आमची बायको तुमच्या कोचिंग क्लासला आली, चुरू 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 बोलू लागली आणि तुम्ही तिला चुरू 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 पळवून नेली. मग तुम्हाला तुमची बायको का नाही सांभाळता आली मुधोळकर? ये फोन ठेव. अहिंसा, अहिंसा तत्वाचा अवलंब करावा. शांती, शांती ठेवा मुधोळकर. शांती ठेवा म्हणजे शांती, हा पीस. नाही तर तुम्ही शांती नावाची बाई, कारण तुमचा स्वभाव आहे तो. सॉरी, डोंट मिसअंडरस्टँड मी, पण आता स्वभाव तो स्वभाव. आता सत्याला सत्य म्हणणं भाग आहे ना सत्यजित. फोन ठेव. घरात घुसूनच मारतो साल्याला. सत्यजित थांब. उगाच चिडू नकोस. तू रागाच्या भरात काहीतरी उलट सुलट करशील हेच हवंय त्याला. शांत हो.
झोप, आपण उद्या ऑफिसला भेटू. जमलं तर येईन मी. जमलं तर म्हणजे तुला यावंच लागेल ऑफिसला. असं घरात किती दिवस बसून मी राहणार? सांगितलं ना, जमलं तर येईन. जा आता, एकटं राहू दे मला. ठीक. शुभ्राचा पाळणा बघ ना, अजून असंच आहे, म्हणजे इथेच ठेवलाय तुम्ही. इनफॅक्ट आपल्या खोलीतली प्रत्येक वस्तू जशीच्या तशी आहे. म्हणजे मी इन्स्ट्रक्शन्स दिले स्ट्रिक्ट, या खोलीत कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही, काहीही इथलं तिथे करायचं नाही. इवन तुझं कपाट बघ ना, जसंच्या तसं आहे. हॅलो 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 मंजिरी, मला माहिती आहे तू आहेस. प्लीज बोल ना काहीतरी माझ्याशी, प्लीज. मला हेही माहिती आहे की चिडली असशील खूप माझ्यावर आत्ता मी एवढ्या रात्रीचा फोन केला, पण काय करू ग, नाही राहत मला तुझ्याशिवाय. तुझा आवाज ऐकायचा होता. तुझा राग काढण्यासाठी का होईना, प्लीज बोल ना एकदा. प्लीज एकदा माझ्या हाकेला ओ दे मंजिरी, प्लीज. हे बघा, खूप उशीर झाला आता. पहाटेचे 3:30 वाजले. शुभ्रा सुद्धा झोपले. प्लीज आम्हाला त्रास नका देऊ. त्रास मला होतोय. त्याला माझा नाईलाज आहे. तू झोपली होतीस की नाही? खरं खरं सांग मंजिरी, अगदी खरं सांग. इतरांसारखं खोटं वागणं जमत नाही हो मला. तोच तर प्रॉब्लेम आहे माझा. म्हणून तर सगळे गृहीत धरत आले ना मला. जो अपराध करतो त्याची तर झोप उडतेच, पण त्याच्यासोबत तो इतरांनाही. हॅलो हॅलो कोणाशी बोलत होतीस म्हणून? तुझा आवाज ऐकला होता, त्याचा फोन आला होता ना? हो. रोज रात्री अपरात्री फोन करून तुला त्रास देतो का तू? नाही, रोज नाही. उगाच खोटी बाजू घेऊ नकोस त्याची. बाबा, अहो बाबा, पण तुम्ही. हा मंजिरी, हॅलो. मंजिरीने मंजिरीचा बाप बोलतो मी. हे बघा बाबा, पुन्हा माझ्या मुलीच्या मोबाईलवर फोन करून तिला त्रास दिलात ना तर तर काय सांगा ना, तर काय पोलिसात द्याल मला? मोदळकर, मी त्या लोकांपैकी नाहीये जे सांगून काही करतात. मी ज्या दिवशी काही करेन ना त्या दिवशी नीट कळेल तुम्हाला. तेव्हा यापुढे मला, माझ्या मुलीला आणि माझ्या नातीला फोन करून त्रास द्यायचा नाही, कळलं? हॅलो हॅलो सर, नाही काय का? घे. आता मला नाही वाटत यापुढे जर होतं रात्री अपरात्री फोन करून त्रास दे म्हणून. अहो पण बाबा, तुम्ही कशाला फोन केलात त्यांना? का केलं म्हणजे? अगं तो माणूस रोज रात्री अपरात्री माझ्या मुलीला फोन करून त्रास देतो आणि मी काय मुकाट्याने सहन करत बसायचं का? का मोगल्या लागून गेलीये का?
आणि माझं सतत तुझ्याकडे लक्ष आहे हे त्याला कळावं ना, म्हणून मी फोन केला. अहो हो, पण गरज काय आहे सगळ्याची बाबा? हा आमच्या दोघांमधला वाद आहे ना, आम्ही दोघं मिळून सॉल्व्ह करू ना. हा बाबा प्लीज तुम्ही यात पडू नका. हे बघा मी तुमचं सगळं ऐकते ना, मग तुम्ही माझं ऐका एवढं. कारण काय आहे ना, मला आता तुम्हा दोघांमध्ये कुठलंही भांडण कुठलाही वाद नको आहे. आता त्यांचा फोन आला नाही आला जे काही असेल ते मी हँडल करीन ना. प्लीज तुम्ही मध्ये नका पडू. काका अरे प्लीज तू समजावून सांग ना बाबांना. तो का मला समजवणं? अरे ही बघ ही काय बोलतेय, मला दुर्लक्ष करायला सांगते. तो नालायक माणूस तिचं आयुष्य गिळाने निघालाय आणि मी काय गप्प राहू? अहो बाबा तसं नाही. मनू, दादा तू बरोबर आहेस. दादा तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला असं वाटतं आपण खाली जाऊन बोलूया का? म्हणजे इथे शुभ्रा झोपली आणि ती उठली तर चल ना खाली जाऊ.